नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण गौरी गणपती स्पेशल असे झटपट तयार होणारे मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला बनवलेले लाडू दाखवते. अगदी विकतच्यासारखे मोतीचूरचे लाडू दिसत आहेत. त्याकरिता इथे मी लाडू बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने इथे मी 1 वाटी साखर घेतली. आता इथे आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजत घालायची. त्याकरता इथे मी एक मोठं भांडं घेतले, त्यामध्ये डाळ काढून घेतली. डाळ इथे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता यात पाणी घालून डाळ इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. 2 वेळेस इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झाली की यातलं पाणी काढून घेतले आणि डाळ भिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचे. तर इथे पाण्याचं प्रमाण भिजवण्यासाठी जास्त झालं तरी काही हरकत नाही, म्हणजे डाळ इथे आपली छान अशी भिजेल. यावर झाकण ठेवून आता ही डाळ आपण 4 तास भिजत ठेवायची. 4 तास झाले. आता यावरचे झाकण काढून बघूया. तर इथे डाळ आपली छान अशी भिजली. तर डाळीचं इथे सहज तुकडा होतोय, म्हणजे डाळ इथे आपली परफेक्ट अशी भिजली गेली. आता यातले सर्व पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचे. तर इथे मी डाळीतले सर्व पाणी काढून घेतले. तर ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याकरता इथे तुम्ही ही डाळ चाळणीमध्ये निथळून घेतली तरी चालेल. तर इथे मी मिक्सरचे छोटे भांडे घेतले. आता यामध्ये भिजवलेली डाळ काढून घेऊयात. पाणी न घालता ही डाळ आपण मिक्सरला रवाळ अशी दळून घेऊयात. तर इथे मी मिक्सरला डाळ छान अशी रवाळ दळून घेतली. खूप बारीक करायची नाही, अगदी हाताला लागेल असे कण आपल्याला डाळ वाटून घ्यायची. डाळ वाटल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ती काढून घेऊयात. तर शक्यतो छोट्या भांड्यामध्ये ही डाळ वाटायची, म्हणजे ती एकसारखी वाटल्या जाते. राहिलेली डाळ देखील मी ह्याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतली. तर इथे आपली सर्व डाळ छान रवाळाची दळून झाली आणि हाताने सर्व मिक्स करून आता इथे आपण वडे तळून घेणार आहोत. वडे तळण्यापूर्वी इथे आपण वाटीमध्ये काजू, मगज बी घेतले, बेदाणे घेतले. तर कढईमध्ये हे सर्व आपण तुपामध्ये परतून घेऊयात. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आणि यामध्ये आता हे सर्व जिन्नस आपण छान असे परतून घेऊयात. अगदी हलकेसे परतायचेत, म्हणजे याचा कलर छान आला की चवीला देखील छान लागतात. हे छान परतून झालं की एका डिशमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये इथे मी साजूक तूप घातले. तूप छान गरम झालं की यामध्ये आपण वाटलेली डाळ आहे त्याच्या अशा पद्धतीने वडे तळून घेऊयात. वाटलेली जी डाळ आहे त्याच्या अशा पद्धतीने आपण हे भजे तेलामध्ये तळून घेऊयात. अगदी छोटे छोटे यामध्ये हे भजे सोडायचेत. तर हे भजे आपल्याला खूप असे सोनेरी रंगावर तळायचे नाही, अगदी हलकेचे पिवळसर रंग आला की हे भजे आपण कढईमधून काढून घ्यायचेत. तर तुम्ही ते खूप असा सोनेरी रंग येईपर्यंत हे भजे तळले तर इथे आपले लाडू देखील कडक होतील. त्याकरता अगदी हलकासा पिवळसर रंग आला की आता हे वडे आपण काढून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिटच तळायचे, खूप असे तळायचे नाहीत. वडे इथे आपले छान असे तळून झाले. तुम्ही बघू शकता छान असा पिवळसर रंग आलाय. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने भजे तळले तर याचे चव देखील अगदी मोतीचूरच्या लाडूसारखीच लागते. तर इथे मी तुपामध्ये सर्व वडे तळून घेतले. थोडेसे गार झाले की लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर आता हे वडे आपल्याला खूप असे बारीक करायचे नाही, अगदी रवाळ असं पीठ आपल्याला इथे ठेवायचे. तर यातले थोडे भजे काढून इथे मी मिक्सरला रवाळ असं बारीक करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोतीचूरची बुंदी असते त्या पद्धतीने इथे आपण हे दळून घेतले. तर राहिलेले भजे देखील इथे मी दळून घेतलेत. तर इथे आपलं सर्व भजे छान असे मिक्सरला रवाळ दळून झाले. आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. आता आपण पाक बनवायला घेऊयात. त्याकरता गॅसवर इथे मी कढई ठेवली. आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची. साखर मोजली त्याच वाटीने इथे आपण यामध्ये पाणी घालायचे. तर यामध्ये मी 1/4 वाटी पाणी घातले. अगदी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, म्हणजे साखर बुडेल इतपत इथे मी पाणी घातले. आता आपण याचा एकतारी पाक बनवून घेऊयात. एकसारखा हलवत आता ही साखर आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊयात. तर इथे आपल्या पाकाला छान असे बुडबुडे यायला लागलेत.
हलवत राहायचे म्हणजे साखर आपली पूर्णपणे इथे वितळली जाईल. 5 मिनिटे झालेत. इथे आपला साखरेला छान अशा बुडबुड्या यायला लागल्या. आता आपण पाक चेक करायला घेऊयात. तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच इथे आपण पाक चेक करायचा आहे. अगदी 2 बोटात धरून इथे तुम्ही बघू शकता छान अशी पाकाला एक तारी आली. तर इथे आपला परफेक्ट असा पाक तयार झाला आहे. गॅस बंदच केलेला आहे. आता यामध्ये आपण खायचा रंग घालायचा आहे. तर इथे मी केशरी रंग घातला आहे अर्धा चमचा. रंग छान मिक्स झाला की यामध्ये आपण बारीक केलेले भजे आहेत ते घालून घेऊयात. मिक्सरला बारीक केलेले हे भाज्याचं मिश्रण आहे ते सर्व यामध्ये मी घालून घेतले. आता हे पाकामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी जे वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे कोणतीही वाटी वापरून ह्या पद्धतीने प्रमाण घेतले तर अगदी तुमचं परफेक्ट असे इथे लाडू तयार होतील. तर यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घालणार आहे. तर इथे माझ्याकडून व्हिडिओ दाखवायचा राहिला आहे. आता हे सर्व छान मिक्स झालं की 2 मिनिटे आपण हे मिश्रण थंड करून याचे लाडू बनवायला घ्यायचे. 2 मिनिटे झाले. इथे मिश्रण आपलं लाडूचं छान थंड झालं की लगेचच आपण लाडू वळवायला घ्यायचे. तर इथे मी हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतले आणि अशा पद्धतीने आपण हे लाडू वळून घेऊयात. तर इथे आपण केशरी रंग वापरला तर तुम्ही बघू शकता लाडूला रंग देखील खूपच छान आलाय. तर वरून इथे मी काजू लावलाय. तुम्ही इथे मगज बी देखील लावू शकता. अशाच पद्धतीने राहिलेले लाडू देखील आपण बनवून घेऊयात. तर इथे आपला लाडूला रंग देखील खूपच सुरेख आलाय. चवीला देखील हे लाडू खूपच सुंदर लागत आहे आणि दिसायला तर अगदी विकतच्या सारखे मोतीचूरचे लाडू दिसतात. तर अगदी छान असा इथे आपला लाडू तयार झाला आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.